आज आपण करणार आहोत मँगो शिरा। अगदी साधी सोपी घरगुती साहित्यात होणारी रेसिपी आहे। तुम्ही पण नक्की करून बघा। चला करायची सुरुवात। मँगो शिरा करण्यासाठी इथे मी पहिले कढई तापायला ठेवतो। कढई ठेवूया, गॅस लावून घेतलाय आणि ह्यामध्ये मी घालणार आहे तूप। इथे मी 1 वाटी तूप घेतलंय, साजूक तूप, ते आपण घालूया आणि हे थोडंसं आपण वितळवून घेणार आहोत। आज माझा व्हिडिओ आला आषाढी एकादशी स्पेशलचा, बघितलं का? आपलं तूप इथे आता वितळलंय। इथे मी घेतलाय रवा। हा रवा आपण ह्या तुपात घालूया आणि छान आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे, ह्याचा रंग बदलेपर्यंत। इथे मी रवा भाजण्यासाठी जे तूप घातलंय त्याचं प्रमाण मी जास्त घेतलंय, जेवढ्याच तेवढं घेतलंय। तुम्हाला जर एवढं तूप घ्यायचं नसेल तर तुम्ही 2-4 चमचे तुपात सुद्धा रवा भाजून घेऊ शकता। पण असा भरपूर साजूक तुपातला शिरा मला प्रचंड आवडतो, त्यामुळे मी माझ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला दाखवतोय। तर असा भरपूर तूप घालून आपण हा रवा भाजून घेणार आहे। आपला रवा एकीकडे भाजतोय तोवर इथे मी आता पाणी गरम करायला ठेवणार आहे। नुसतंच पाणी घेणार नाहीये, दूध आणि पाणी असं मिक्स घेणार आहे। तर त्याच्यासाठी इथे मी आधी 1 वाटीभर पाणी घेतलंय आणि 1 वाटीभर मी यामध्ये घालणार आहे दूध। हे दोन्ही आपल्याला छान उकळवून घ्यायचंय। आपल्या रव्याचा इथे हलकासा रंग आता बदललाय। आता मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालणार आहे। मी इथे पाववाटी काजू घेतलेत, पाववाटी बदाम घेतलेत आणि पाववाटी चारोळी घेतली आहे। तर हे पण आपण आता हलकसं ह्या रव्याबरोबर भाजून घेऊया। इथे आपल्या रव्याचा रंग आता बदललाय। आता मी इथे घेतलाय आंब्याचा रस। 1 पूर्ण मोठी वाटी भरून रस घेतलाय, तो मी ह्यामध्ये घालणार आहे। या शिऱ्यामध्ये बरेच जण काय करतात, आंब्याचा रस जो आहे ना तो पाणी घालून शिजवल्यानंतर घालतात। पण हा जो रस घालायचा असतो ना तो मी या स्टेजला घालतो, रवा भाजत असताना। ह्याच्यामुळे ह्याला रंग खूप छान येतो। तुम्ही बघू शकता रव्याने आंब्याचा जो रंग आहे तो लगेच पकडलाय आणि असा छान मोकळा होतो मग रवा। आणि आता आपण जे पाणी ठेवलं होतं तापायला ते पण गरम झालंय, तर ते पाणी आपण ह्यामध्ये घालूया। आता हे जे दूध पाणी आहे आपलं गरम केलेलं ते आपण ह्यामध्ये घालूया। लगेचच आपण ह्याला ढवळणार आहोत, ह्याच्या गुठळ्या नाही होता कामा। आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 5 ते 7 मिनिटं ह्याला छान वाफ येऊ द्यायची। आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला ह्याला छान वाफ काढून घ्यायची। इथे 5 ते 7 मिनिटं झाली आहेत। मी आता झाकण काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता याला खूप छान वाफ आली आहे। एकदा आपण हे छान ढवळून घेऊया। बघू शकता छान मोकळा झालाय शिरा।
आता मी यामध्ये घालणारे साखर 1 ते 1.5 वाटी साखर मी इथे घेतली आहे. तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आंब्याचा रस पण आहे, त्यामध्ये पण साखर असते, त्यामुळे मी थोडी कमी घेतली आहे. ते छान मिक्स करू. तुम्ही बघू शकता किती छान रंग आलाय ह्याला. आपली साखर आता इथे मिक्स झाली आहे. आता मी परत 1-2 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि परत एक वाफ काढून घेऊया. इथे 1-2 मिनिटं झाली आहेत. मी झाकण काढून घेतो. आपला हा जो मँगो शिरा आहे तो इथे तयार आहे. आपण एकदा ढवळून घेऊया ह्याला. एकदम छान मऊसूत असा हा झालाय. इथे आपल्या शिऱ्याला छान वाफ आली आहे. आता सगळ्यात शेवटी मी ह्यामध्ये घालणार आहे स्वादापुरीशी वेलची पावडर. ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल कारण आंब्याचा एक वास याला असतो, पण थोडीशी वेलची पावडर छान लागते. एकदा हे मिक्स करून घेऊया आणि आपला शिरा आता इथे तयार झाला आहे. मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील. धन्यवाद.